नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विष्णू सीता रघुनाथ पोटभरे, मुक्काम पोस्ट गोंडखेरी, तहसील कळमेश्वर, जिल्हा नागपूर, महाराष्ट्र। आता आपण पोटभरे मोरिंगा फार्मराव ही 7 एकरामध्ये लागवड आहे आणि या प्लॉटची आपण या जून महिन्याच्या सुरुवातीला 5-6 तारखेपासून छाटणी केली होती। छाटणी केल्यानंतर याला अशा प्रकारे कोंब फुटलेले आहेत आणि सर्व प्लॉट अशा प्रकारे झालेला आहेत। आपण याआधी बियाण्याची व्हिडिओ टाकलेली होती, बियाण्याच्या क्वालिटीविषयी सुद्धा आपण सांगितलेलं होतं। तर तो व्हिडिओ बघून बऱ्याच शेतकऱ्यांनी फोन केला आणि आपलं बियाणं खरेदी केलेलं आहे। त्यामध्ये कर्नाटकमध्ये बिदर, गोंदिया, भंडारा, हिंगणघाट, आर्वी येथे बियाणं गेलं असून बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या प्लॉटला व्हिजिटसुद्धा केलेली आहे। आणि जे शेतकरी आपल्या प्लॉटपासून लांब आहेत, नागपूर जिल्ह्याच्या बाहेर आहेत, आउट ऑफ स्टेट आहेत, असे शेतकरी प्लॉटला व्हिजिट करू शकत नाही आणि त्यामुळे या शेतकऱ्याकरिता आपण वेळोवेळी आपल्या प्लॉटचे व्हिडिओसुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून प्रसिद्ध केलेले आहेत आणि बियाण्याची खात्री पटावी या दृष्टिकोनातून आपण बियाण्याची जर्मिनेशन टेस्ट करून दाखवत आहोत। आता बीज उगवण क्षमता चाचणी करण्यापूर्वी आपण हे गोंदपाट घेतलेलं आहे आणि या गोंदपाटाला सर्वप्रथम पूर्ण ओलं केलं, पिळून घेतलं, जेणेकरून त्यावर जास्त पाणी राहणार नाही। आणि या गोंदपाटावर आपण 10 रोमध्ये 10 बिया टाकणार आहोत। आता आपण अशा प्रकारे 10 लाईनीमध्ये 10 बिया आपण टाकून घेतलेल्या आहे आणि याला आता आपण फोल्ड करूया। अशा प्रकारे आपण सर्व बियाणं फोल्ड करून बांधून घेतलेलं आहे आणि याला सावलीमध्ये ठेवून दररोज थोडं थोडं पाणी घालणार आणि ओलावा कायम राहील। आता आपण परत 6 दिवसांनी याला खोलून बघूया, याचं जर्मिनेशन किती झालं ते आपण बघूया। आज 25 जून 2026 आमच्याकडे पावसाला सुरुवात झालेली आहे आणि काल परवाला थोडा पाऊस आला, काल चांगला पाऊस आला। आता आपण बघत आहोत आकाशामध्ये ढग आहेत, वातावरण चांगलं आल्हाददायक आहे, जमीन पूर्ण ओली झालेली आहे आणि हा जो आपण प्लॉट बघत आहोत हा 3 महिन्यापूर्वीचाच म्हणजे फरवरीच्या शेवट लागवड केलेला प्लॉट आहे। याला जवळपास 3 महिने पूर्ण झालेले आहेत आणि हा जो प्लॉट आहे, या प्लॉटची शेंगा काढल्यानंतर याची जी छाटणी आहे, आपण मे महिन्याच्या शेवटी जवळपास 15 मेला याची छाटणी केली होती आणि अशा प्रकारे ही सुद्धा बाग भरलेली आहे। आपण 6 दिवसापूर्वी बियाण्याची जर्मिनेशन टेस्ट करण्याकरिता बियाणं गोंदपाटामध्ये टाकलेलं होतं, ते किती उगवलेलं आहे ते आता आपण बघूया। अरे, हा तर गोसावी आहे, हा बघा चालून राहिलेला आहे आणि लहानपणी आम्हाला असेच गोसावी शेतामध्ये दिसायचे, परंतु आता आपण फर्टिलायझरचा उपयोग करतो त्यामुळे गोसाव्याचं प्रमाण कमी झालेलं आहे। आणि लहानपणी असताना हे गोसावी आम्ही जर जमा केले आणि एका दुकानात नेऊन दिले तर आम्हाला गोळ्यासुद्धा त्यावेळी द्यायचे। तर खरोखरच पहिल्यांदाच शेतामध्ये या गोसावीचं दर्शन झालेलं आहे। खूप पाहायला सुंदर आणि मखमली असं त्याचं शरीर आहे, आपण बघत आहोत। आपण
या गोंदपाटाला सतत 6 दिवस थोडं थोडं पाणी दिलेलं आहे आणि आता 6 दिवसानंतर याला आपण बियाण्याची उगवण क्षमता किती आहे याकरिता आपण उघडून बघत आहोत. तर आपण या ठिकाणी 100 बिया टाकल्या होत्या आणि या 100 बियापैकी 83 बियाला अंकुर आलेले आहेत. यामध्ये काही अंकुर मोठे झालेले आहेत तर काही छोटे आहेत आणि काही निघत आहेत. तर बियाण्याची उगवण क्षमता ही जास्त जरी असली, जे काही बियाणं टणक आहे त्याचं आवरण टणक असल्यामुळे उशीर लागत आहे निघायला, हे निघेल. परंतु आपण जास्त सांगण्यापेक्षा आपल्या 80% वर याची उगवण क्षमता आहे आणि बियाणं चांगल्या प्रकारे उगवलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, माझी आपल्याला ही विनंती राहील की आपल्याला जर मुंगण्याची लागवड करायची असेल तर अर्धा एकर 1 एकरापासून आपण सुरुवात करावी. आणि याकरिता आता हंगाम सुरू झालेला आहे, पावसाने सुरुवात केलेली आहे. आजची 25 जून, पावसाने चांगली एंट्री घेतली, त्याचं आपण स्वागत केलं आहे. मान्सून चांगला आलेला आहे आपल्याकडे. तर हीच वेळ लागवडीची आहे. रोपे लावण्यापेक्षा बियाणं आपण लावावं. आपल्याकडे बियाणं मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि घरपोच आपली फ्री डिलिव्हरी आहे. आणि आपलं इंडियन पोस्ट जे आहे, या इंडियन पोस्टद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत बियाणं जाऊ शकते आणि विदिन 3 दिवस ते 7 दिवसाच्या पिरियडमध्ये कुठेही हे बियाणं उपलब्ध होऊ शकते. तरी आपण खाली दिलेल्या फोनवर कॉन्टॅक्ट करून बियाण्याची उपलब्धता आपल्याला करून घेता येईल. धन्यवाद.